आणि क्लिक झालेला आहे, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. आपण या अगोदर सफल केलेला डाटा आता त्यातून एक लाभार्थी विजेता प्रत्येक सदनिकांसाठी निवडण्याचं काम सुरू आहे. ही 20% सर्वसमावेशक योजना गट अ साठीची सोडत आहे आणि काही क्षणांमध्येच आपल्यासमोर त्यातल्या यशस्वी लाभधारकांची सदनिकाधारकांची यादी समोर येईल. ही यादी इथं जाहीर झाल्यानंतर त्याला डाउनलोड करायला लागतं. डाउनलोड करून ओव्हरसाईट समितीचे जे कोणी आपले अध्यक्ष आहेत आणि सदस्य आहेत सन्माननीय, त्यांच्या त्यावरती ही साईन होतील आणि त्याच्या प्रिंटआउट काढल्या जातील. त्याचवेळी इथं उपस्थित असलेल्या अर्जदारांपैकी जे कोणी लाभधारक आहेत, विजेते आहेत, त्यांना त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती SMS पण येईल. असे कुणी जर इथं असतील तर त्यांनीही तयार राहायचं आहे. काउंटडाऊन सुरू झालेला आहे. काही सेकंदांमध्ये विजेत्यांची यादी आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. संतोष जाधव, माणिक कवळे, इम्रान खान पठाण, मनीषा जैन, सागर सुर्वे अशी काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांची नावं आहेत. इथं यांची यादी जाहीर झाल्यानंतर त्या डाउनलोड करून त्यांची प्रिंटआउट काढली जाते. त्यावर सन्माननीय सदस्य जे आहेत ओव्हरसाईट कमिटीचे त्यांच्या स्वाक्षऱ्या होतात. त्या स्वाक्षऱ्या झाल्यानंतर त्याच्या प्रिंटआउट काढल्या जातात आणि मग आपल्याला दुसऱ्या सोडतीकडे वळता येतं. काही मिनिटांचा वेळ, इथे 1-2 मिनिटाचा वेळ लागतो. ते झाल्यानंतर आपण आता दुसऱ्या गटाकडे वळणार आहोत. इथं उपस्थितांपैकी आत्ताचे जे कोणी विजेते दिसले त्यातील कुणाला SMS आला असेल, तात्काळ कुणी उपस्थित असेल तर त्यांनी तयार राहायचं आहे. त्यांना आपण इथं मंचावरती बोलून सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय तथा मंत्री महोदय या दोघांच्याही हस्ते आपण सन्मानित करणार आहोत. आता डाउनलोडिंग चालू आहे. त्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन होऊन त्याच्यावरती साईन होईल. दुसऱ्या सोडतीकडे वळूया. गट ब, म्हाडा योजना विखुरलेल्या गाड्यांसाठीची. याच्यामध्ये एकूण 8 स्कीम आहेत. मी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी गट ब साठीची सोडत त्याचं क्लिक करावं. उपमुख्यमंत्री महोदयांनी क्लिक केलेला आहे आणि सोडतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आपल्याला पडद्यावरती दिसते आहे. काउंटडाऊन सुरू झालेला आहे. 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. समोर आपल्याला विजेत्यांची नावं आणि फोटोग्राफ दिसत आहेत. इथंही आपल्याला चिकनगर कल्याण वगैरेसाठी विनर दिसत आहेत. त्यांच्यासाठी वेटिंग लिस्ट पण इथं जाहीर होते. उपस्थितांमध्ये ज्या विजेत्यांना SMS द्वारे मेसेज आला असेल त्यांनी तात्काळ इकडं मंचावरती संपर्क साधायचा आहे. याच्यानंतरची सोडत गट क साठी मी विनंती करतो आपले मंत्री महोदय प्रताप सरनाईक साहेबांना, त्यांनी क्लिक करावं आणि ही सोडत काढावी. त्यांनी क्लिक केलेलं आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. रोहा रायगड या ठिकाणचे ज्या काही भूखंड योजना आहेत त्यासाठीच्या विजेत्यांची यादी आपल्याला दिसते. मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो, इथं जे कोणी विजेते असतील ज्यांना SMS आला असेल त्यांनी मंचावरती संपर्क साधायचा आहे. त्यांचं व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि तात्काळ उपमुख्यमंत्री महोदय आणि मंत्री महोदय यांच्या हस्ते त्यांना सन्मानित पण केलं जाईल. पुणे असेल तर त्यांनी मंचावर संपर्क साधा. पुढचं घ्यायचं. तुम्ही व्हेरीफाय करा ना. इथं एक विनर आलेले आहेत. 387 स्कीम जनरल पब्लिक कॅटेगरीमध्ये. त्यांचं व्हेरिफिकेशन इथं होत राहील. तोपर्यंत शेवटच्या सोडतीला आपण विनंती करतो मी मंत्री महोदयांना. उपमुख्यमंत्री महोदयांनी क्लिक करावं. त्यांनी क्लिक केलेलं आहे आणि पुढच्या सोडतीला सुरुवात झालेली आहे. शेवटचा गट 15% एकात्मिक शहरी योजनेमधील सदनिका. 10, काउंटडाऊन 9, 8,
7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. जनरल पब्लिकमधील विजेत्यांचे फोटोग्राफ आपल्याला समोर दिसत आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन. तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर मिळालेलं आहे. जे कोणी लाभधारक ज्यांना आत्ता SMS आला आहे त्यांनी इथं व्हेरिफिकेशन करायचं आहे. माझ्याकडे नाव सांगायचं आहे आणि मंचावरती जाऊन मंत्री महोदयांच्या हस्ते सन्मान स्वीकारायचा आहे. नाव सांगा ना. थांबा. दत्तप्रसाद पालव 20% सर्वसमावेशक योजनेमध्ये विनर आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो त्यांनी जावं. सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्यांचा इथं सन्मान केला जाणार आहे. आदित्य वाघमारे हे दुसरे विजेते आहेत. आदित्य वाघमारे हे दुसरे विजेते आलेले आहेत. सतीश सारंग आपल्या म्हाडामध्ये त्यांचे भाऊ आहेत. त्यांनाही 20% सर्वसमावेशक योजनेमध्ये नंबर लागलेला आहे. त्यांनाही मी विनंती करतो त्यांनी मंचावर जावं. मी यातील विजेते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतो. नमस्कार, माझं नाव दत्तप्रसाद पालव आहे. मी पहिल्यांदाच म्हाडाचा फॉर्म भरला आणि मला पहिल्यांदाच भरता यश मिळालं हे कल्पना नव्हती, पण मनातून असं होतं की यावेळी आपल्याला लागेल. आणि याच ह्याच्याने मी इथे आलो की बाई मला लागल्यावरती मी इकडे अवॉर्ड घेईन. आणि पूर्ण 4-5 दिवसापासून असं होतं की लागणार ना, आतून एक ऊर्जा येत होती आणि नेमकं तो लागला फ्लॅट. थँक्यू म्हाडा कमिटी, थँक्यू उपमुख्यमंत्री साहेब. आणि अशा योजना काढत राहा आणि सगळ्यांना त्यांचं फळ मिळू दे हीच सगळ्यांकडे. आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर दुसरे विजेते आहेत सतीश सारंग. त्यांचे बंधू इथं आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर जावं आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात यावं. त्यानंतर आत्ता ज्या विजेत्यांना सन्मानित केलेलं आहे पंच म्हणून जे इथं आले होते उत्स्फूर्तपणे तेच विजेते ठरलेले आहेत. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सकाळपासून आपण सगळ्यांना आवाहन करत होतो की पंच म्हणून तुम्ही उत्स्फूर्तपणे या. ते आले. उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते